सोलापूरमध्ये महायुतीची सभा होती। या सभेला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी संबोधित केलं। या सभेत बोलताना नितीन गडकरी यांनी इंडिया आघाडीच्या टीकेला उत्तर दिलं। भाजप पुन्हा सत्तेत आलं तर ते देशाचं संविधान बदलतील अशी टीका विरोधक करत असतात। त्याला गडकरींनी प्रत्युत्तर दिलं, मी फक्त बोलणारा लीडर नाही, मी सांगतो ते लिहून घ्या। इथे पत्रकार बसलेत, इथे बसलेल्या कुणीही माझी ब्रेकिंग न्यूज लावून दाखवावी, कारण मी जे बोलतो ते करून दाखवतो। देशात कुणीही पक्ष, नेता आणि सरकार देशाचे संविधान कुणीही बदलू शकत नाही, मात्र देशाच्या घटनेत दुरुस्ती करता येते। काँग्रेसने 80 वेळा घटना तोडण्याचं पाप केलं, असं म्हणत नितीन गडकरी यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं। मळणी यंत्र ज्याप्रमाणे गावागावात आले त्याप्रमाणे आता गावात ड्रोन येतील। शेतकऱ्यांचे पाणी डिपॉझिट केले पाहिजे। धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा, चालणाऱ्याला थांबायला लावा, थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा। ग्रामीण भागातील 30% लोकसंख्या कमी झाली। साहेबांची मुलगी काय म्हणते, शेतकरी नवरा नको म्हणते। स्मार्ट शहर नव्हे तर स्मार्ट विलेज तयार करायचं आहे, असंही गडकरी म्हणाले। जात, पंथ, भाषा या आधारावर कोणतेही डिस्क्रिमिनेशन आम्हाला मान्य नाही। आमचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आहेत। आमच्या आईवडिलांपेक्षाही छत्रपती शिवरायांवर आमचा जास्त विश्वास आहे। शिवरायांनी अनेक लढाया जिंकले, मात्र त्यांनी कधीही कोणती मशीद नाही पाडली। शिवाजी महाराज जेव्हा जिंकले तेव्हा शत्रू पक्षातील आया बहिणी त्यांच्या ताब्यात आल्या, मात्र त्यांनी ओटी भरून त्यांना माघारी पाठवलं। छत्रपती शिवाजी महाराज हे सेक्युलर होते। देशात मोदींच्या नेतृत्वाखाली शिवशाही आणि रामराज्य आणण्याचा प्रयत्न आम्ही करतो, असेही नितीन गडकरी म्हणाले। मूल्याधिष्ठित जीवन पद्धती, शिक्षण पद्धती, परिवार पद्धती, संस्कार ही आमची ताकद आहे। इतिहास, संस्कृती आणि विरासत ही आमची शक्ती आहे। आमच्या महाराष्ट्रामधले तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, तुकडोजी महाराज, गाडगे महाराज ही संतांची भूमी आहे। आपल्या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशाला ज्यांनी प्रेरणा दिली, शिवशाहीची कल्पना मांडली, ते छत्रपती शिवाजी महाराज। त्यांची शिवशाही हा आमचा आदर्श आहे। यशवंत, कीर्तिवंत, वरदवंत, सामर्थ्यवंत, जाणता राजा हे शब्द केवळ कवितेकरता नाही आहे, या एक एक शब्दामागे हजारो शब्दांचा भावार्थ आहे। यशवंत, कीर्तिवंत, वरदवंत, सामर्थ्यवंत, जाणता राजा, निश्चयाचा महामेरू, बहुत जनासे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी। त्या छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या जीवनातली एक एक गोष्ट ही परफेक्ट आहे, आदर्श आहे। जर कधी शत्रू पक्षातल्या महिलांना शरण आल्या तर त्या आपल्या परिवारातला असं समजून मानाने, सन्मानाने त्यांची ओटी भरून त्यांना घरी पोहोचवणारे छत्रपती शिवाजीराजे। आपल्या सैन्याला सांगणारे की ज्या ठिकाणी कुठलाही धर्म असो, प्रार्थना सभा आहे, मंदिर आहे, मस्जिद आहे, कुठलाही असेल, परधर्मियांचं असेल, त्याच्या उद्ध्वस्त करू नका। आपल्या वागण्याने, आपल्या बोलण्याने आदर्श पिता, आदर्श व्यक्ती, आदर्श शासक, सगळ्या बाबतीतला आदर्श छत्रपती शिवाजी महाराज होते। त्यांची ती शिवशाही पुन्हा एकदा आपल्याला देशात आणायची आहे। महात्मा ज्योतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलं की कुठलाही माणूस हा जात, पंथ, धर्म, भाषा आणि सेक्सनी मोठा नाही आहे, हा गुणांनी मोठा आहे।